TET टीचर्स एंट्रन्स टेस्ट ह्या ठिकाणी आपण TETचं गणित विषय जे की 30 मार्काला त्याच्यावर प्रश्न विचारले जातात त्या संदर्भात आपण या ठिकाणी शिकवणार आहोत। आणि हा जो TETचा आपला कन्सेप्ट आहे, गणिताचा जो कन्सेप्ट आहे तो भाग 2चा आहे, माध्यमिकचा आपला कन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल आपण पाहूया। याच्यामध्ये अभ्यास करत असताना जे काही आपल्याला कन्सेप्ट्स आहेत, जे काही संकल्पना आहेत ते इयत्ता आपल्याला 6वी ते 10वी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले, वेगवेगळ्या प्रकारचे प्रमेय, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे काही सूत्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। आणि सर्वप्रथम आपण या ठिकाणी हे शिकत असताना पहिल्यांदा आपण आपल्या बेसिक संकल्पना आपण क्लिअर करणार आहोत। आणि ज्यावेळेस आपल्या बेसिक संकल्पना क्लिअर होतील त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आपण याचे वेगवेगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवणार आहोत। त्यामधला जो पहिला आपला घटक आहे संख्याविषयी सर्व काही। आता आपल्याला पहिल्यांदा गणित शिकवत असताना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की मुळात संख्या काय असतात। तसं 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जे काय झाले संख्या झाले। मग त्याच्यानंतर एकक स्थान काय असतो, दशक काय असतो, शतक काय असतो, सहस्त्र वगैरे काय असतात त्याच्याबद्दल आपल्याला शिकावं लागेल। त्याच्यानंतर शिकत असताना रिअल नंबर काय असतो, मूळ संख्या काय असतात, सहमूळ संख्या काय असतात, समसंख्या काय असते, विषम संख्या काय असतात, जोडमूळ संख्या काय असतात हे पण आपल्याला या ठिकाणी शिकावं लागेल। आणि यामध्ये संख्याविषयी सर्व काही त्यामध्ये आपण हे शिकत आहोत। सर्वप्रथम पहा, गणित हे एक मानवनिर्मित शास्त्र असून मानवाने आपल्या सोयीसाठी सुलभ मापनासाठी संख्याची निर्मिती केली आहे। गणन करण्याच्या पद्धतीने, गणन म्हणजे काय, मोजण्याच्या पद्धतीमध्ये सुरुवातीला हातांची बोटे, खून, परिणामे, मूठ म्हणजे आपण हे असं जे असतं ना, मूठ, पसाभर आपण म्हणत असतो, ओंजळीभर, विदभर इत्यादी यांचा समावेश होता सुरुवातीच्या काळात। मग हळूहळू काय झाला, बदल झाला। त्यानंतरच्या टप्प्यात प्रथम शब्द व नंतर संख्या चिन्हे, जसं हिंदू, अरेबिक वेगवेगळ्या भाषेचे संख्या चिन्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतात, अस्तित्वात आले आहेत। व त्यानंतर शून्याचा शोध लागला आणि आता याचे विस्तारित रूप म्हणजे संख्याचे असलेले विविध प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे। पुढे पहा व्याख्या। वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या संख्या वापरतो त्यांना डॅश डॅश म्हणतात। वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या संख्या वापरतो त्यांना मोज संख्या म्हणतात, ज्याला मोजता येतं त्याला मोज संख्या असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। त्यांना 1 2 3 अशी नावे दिली आहेत व त्याकरिता अनुक्रमे अशा पद्धतीने आपण लिहितो। ठीक आहे। आता संख्येचे विविध प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे। कोणते कोणते आहेत, नैसर्गिक संख्या, नंतर पूर्णांक संख्या, सहमूळ संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या असे वेगवेगळ्या आपल्याला संख्येचे प्रकार पाहायला मिळतात। आणि आता आपल्याला या ठिकाणी एक एक भाग आपल्याला शिकायचा आहे की ह्या मूळ संख्या काय असतात, विषम काय असतात, संयुक्त काय असतात, जोडमूळ काय असतात, त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं। हे तुम्हाला शब्द ऐकल्यानंतर 6वी 7वीचा अभ्यासक्रम आठवतो त्या ठिकाणी। आणि विनंती आहे सर्व शिक्षकांना की जर त्यांना TET द्यायचा असेल तर त्यांनी 6वी 7वीचा अभ्यास याच्यासोबत केलंच पाहिजे। 6वी 7वी 8वी 9वी 10वी त्याच्यातले जे काही बेसिक सिद्धांत आहेत त्याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे। आता पहिल्यांदा पहा नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या मधला फरक काय, तर पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून होते आणि नैसर्गिक संख्याची सुरुवात हे 1 पासून होते। हा सर्वात मोठा फरक आहे, समजून घ्या। नैसर्गिक संख्याची सुरुवात ही 1 पासून होते आणि त्या ठिकाणी पूर्ण संख्येची सुरुवात हे 0 पासून होते। ठीक आहे। या समूहातील संख्यांना काय म्हणायचं, मोज संख्या 1 2 3 4 5। शून्यापासून सुरुवात झाली तर ते काय झाली, आपली पूर्ण संख्या असे म्हणतात। 0 हे काय आहे, 0 ही सुद्धा संख्या आहे असे मानून तिचा समावेश नैसर्गिक संख्या समूहात करण्यात आला। त्या नव्या समूहाला 0 असं, जे 0 1 2 3 4 असं नाव देण्यात आलं आणि याला पूर्णांक संख्या म्हणतात। आता संख्या रेषा पाहूया।
संख्या रेषा खूप महत्वाचं आहे, आलेखासाठी आपल्याला लागतं, बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजण्यासाठी संख्या रेषा लागतात. समजून घ्या संख्या रेषा काय असतात. पहा, समजा हा शून्य आहे, हा केंद्रबिंदू आहे. हा जो शून्य आहे, ह्या शून्य हे पहा या ठिकाणी हा जो शून्य आहे, हा काय झाला, त्याचा ओरिजिन झाला. ओरिजिन म्हणजे काय, त्याचं मूळ झाला, तिथून त्याची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आणि याला म्हणतात आरंभ बिंदू. काय म्हणतात त्याला, आरंभ बिंदू. समजा आता शून्यापासून किती अंतर पुढे गेलाय, 1. हा एकूण किती गेलाय, 2. हा एकूण किती गेलाय, 3. हा एकूण किती गेलाय, 4. हा एकूण किती गेलाय, 5. म्हणजे ही साइड आणि हे साइड. डावीकडे ज्यावेळेस आपण काय करतो, आरंभ बिंदू पासून या एकतर उजवीकडे जातो अथवा डावीकडे जातो. जितकं आपण ह्याच्यापासून दूर दूर जात असतो तेवढं तेवढं त्या ठिकाणी त्याच्यातला अंतर काय होत असतं, वाढत असतं. इकडल्या साईडला जर गेला तर वजामध्ये असतं, -1, -2, -3, -4 अशा प्रकारे असतो. मग आता ह्या ठिकाणी पहा, -1 मोठा का -2 मोठा असं तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याचे आपण पुढे कन्सेप्ट पाहूया. पाहत असताना -1 हा मोठा असतो -2 पेक्षा. पण जर तुम्हाला जर म्हणलं की हा जो काही आरंभ बिंदू आहे त्याच्यापासून -1 जवळ आहे का -2 जवळ आहे, जवळ म्हणल्यानंतर -1 जवळ येतो आणि -2 काय येतो, लांब येतो. पण जर तुम्हाला असं कोणी विचारलं की -1 मोठा आहे का -2, जसं 1 आणि 2 मध्ये कोण मोठा असतो, संख्या 2 ही संख्या मोठी असते. पण ह्या ठिकाणी कोण असतं, -1 हा मोठा असतं. संख्या रेषेवरून जसजसे उजवीकडे जावे तशी संख्या मोठ्या होत जातात. 1 पेक्षा 3 मोठा असतो, 2 पेक्षा 4 मोठा असतो, 3 पेक्षा सो अँड सो. आणि सर्व संख्या हे कशा असतात, धन असतात, धन. आणि इकडल्या संख्या कशा असतात, ऋण संख्या असतात. ठीक आहे, ऋण संख्या असतात. आणि अशाच बिंदू संख्या घेता घेता आता इकडल्या साईडला पहा, सर्व धन संख्येत आता आरंभ बिंदूच्या डावी इकडली बाजू कोणती आहे, डावी बाजू. डाव्या बाजूला गेल्यानंतर सर्व कशा असतात, ऋण असतात. इकडल्या साईडला गेलं तर ऋण असतात डाव्या बाजूला. आणि इकडली बाजू कोणती आहे, उजवी बाजू. उजवी बाजूला सर्व कसं असतात, धन संख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता पुढे पाहूया, पूर्णांक संख्या आपल्याला पाहायचं. 1 मिनिट. पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या कोणत्या संख्या, पूर्णांक संख्या, ज्याच्यामध्ये धनसंख्या पण येतात, ज्याच्यामध्ये आरंभ बिंदू 0 पण येतो आणि ज्याच्यामध्ये ऋण संख्या पण येतात. असे जे असतात याला म्हणायचं पूर्णांक संख्या असे म्हणतात. पाहू शकता 0, त्याच्या डावीकडे सर्व काय आहेत, ऋण संख्या. त्याच्या उजवीकडे काय आहे, सर्व धनसंख्या आहेत. या सर्व संख्या समूहाला पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. आतापर्यंत आपण 3 प्रकारचे संख्या समूह पाहिले. नैसर्गिक संख्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये 1 2 हे इथं 1 2 आहे, 1 2 3 4 5 हे तिन्ही आले. त्याच्यामध्ये पूर्ण संख्या हे मायनस नाही बरं का, 0 1 2 शून्याचा आहे. आणि पूर्णांक संख्यामध्ये ऋण पण आहे, धन पण आहे आणि आरंभ बिंदू 0 पण आहे. वरीलपैकी कोणत्याही समूहातील 2 संख्यांची बेरीज, वजाबाकी व गुणाकार येणारे उत्तर कोणत्याही संख्या समूहात असतेच. काय म्हणते या ठिकाणी, वरीलपैकी कोणत्याही समूहातील 2 संख्यांची बेरीज, कोणत्याही 2 समूहाची बेरीज ही वजाबाकी व गुणाकार येणारे उत्तर कोणत्याही संख्या समूहात असतात. म्हणजे कोणत्याही संख्या समूहामध्ये असू शकतात. आता उदाहरणामध्ये पहा, 3 आणि 9 किती आहे, 12. 3 आणि 9, 3 + 9 म्हणजे 3 अधिक 9 हे किती झालं, 12. हे काय झालं, नैसर्गिक संख्या आहे, आपल्याला माहिती आहे. 0 × 4, 0 × 4 चा उत्तर काय येतं, 0 येतो. मग 0 हा कशामध्ये येतो, तर 0 हा कोणत्या संख्येमध्ये येतो, पूर्ण संख्या समूहामध्ये पण येतो आणि त्याच्यानंतर कशामध्ये येतो, पूर्णांक संख्यामध्ये सुद्धा येतो. पुढे पाहायच्यामध्ये -3 वजा -2 म्हणजे ऋण 3 वजा ऋण 2 बरोबर ऋण 5. हे काय आहे, ज्याच्यामध्ये धन पण आहेत, 0 पण आहे आणि वजा आहे. म्हणजे याच्यामध्ये वजा आहे, ही संख्या काय आहे, पूर्णांक समूह संख्या आहे. आता 3 वजा 10, 3 मधून 10 गेले. आता काही जणांना प्रश्न पडतो, सर 3 मधून 10 जातात का, तर जातात. 3 मधून जर 10 गेलं तर काय येतं, चिन्ह जे द्यायचं असतं, सिम्बॉल जे द्यायचं असतं, मोठ्या संख्येचं आपण द्यायचं. मग ह्याच्या मोठ्या संख्या कोणती आहे,
-10 आहे, 10च्या पुढे किती आहे मायनस आहे, म्हणजे -7 उत्तर येतं. परंतु भागाकार या क्रियेमध्ये सांगता येत नाही, भागाकारामध्ये वेगळं असू शकतं. जसं की पहा ह्या ठिकाणी 30/5 6 पंचन 30 किती आलं उत्तर 6. संख्या कोणती आली नैसर्गिक संख्या आली, त्याला पूर्णांक संख्या पण म्हणू शकतो आपण, ठीक आहे, आणि पूर्ण संख्या पण म्हणू शकतो. आता या ठिकाणी पहा -9 उत्तर आला, -117/13. आता -9 हे कोणतं आहे ऋण संख्या आहे. ऋण कशामध्ये येतं पूर्णांकामध्ये येतं, कशामध्ये येतं पूर्णांकामध्ये येतं. 18/7 18/7 बरोबर किती. आता या ठिकाणी आपण काढलो तर पॉइंट मध्ये उत्तर येतं आपलं, ठीक आहे. त्याच्यानंतर 18/7 हे पॉइंट मध्ये पूर्ण संख्या आहे का नाही, म्हणजे सांगता येत नाही, त्याचं पण आहे, आपण पुढे शिकूया. 0/-6 उत्तर काय येतं 0, म्हणजे ह्या खालचा भागाकार इकडून का होतो गुणाकार. 0ला जर कोणत्याही वस्तूने जर गुणाकार केला तर उत्तर काय येतं 0, सांगता येत नाही. 4/0 सांगता येत नाही, ठीक आहे. 0/0 भागत जात नाही. आता परिमेय संख्या पाहूया. परिमेय संख्या वरील उदाहरणावरून 2 पूर्णांक संख्याचा भागाकार ही पूर्णांक संख्या असलीच असे नाही. आता अनेक वेगवेगळे उदाहरणं पाहिलं, त्याच्यावरून काय म्हणतं या ठिकाणी 2 पूर्णांक संख्याचा भागाकार, ज्या 2 पूर्णांक संख्या आहेत त्यांचा भागाकार पूर्णांक संख्या असेल असे नाही. याकरिता नव्या संख्या समूह तयार होतो. जर पी आणि क्यू हे पूर्णांक असतील, पी आणि क्यू काय असायला पाहिजे पूर्णांक असायला पाहिजे, आणि क्यू ची व्हॅल्यू किती असायला नको, क्यू ची किंमत 0 असायला नको. तर पी भागिले क्यू या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. फक्त क्यू ची किंमत काय असायला नको 0 असायला नको, आणि पी आणि क्यू हे कशा असायला पाहिजे नैसर्गिक संख्या असायला पाहिजे, पूर्णांक संख्या असायला पाहिजे. पूर्णांक संख्या कोणत्या असतात, एकतर धन 0 अथवा ऋण. ज्यामध्ये पी ही पूर्णांक संख्या व क्यू ही 0 नसणारी पूर्णांक संख्या असेल, ज्यामध्ये पी ही पूर्णांक संख्या व क्यू ही ओके मी शिकलेला पुन्हा बोलू. ओके बाप जाऊ काय ठेवला बरं जा. मम्मीला सांग पप्पा शिकलेल्यात म्हणा, मम्मीला सांग पप्पा शिकल्यात म्हणा. ठेवला ओके बाय. पी बाय क्यू या संख्येला परिमेय संख्या म्हणतात, ज्यामध्ये पी ही पूर्णांक संख्या लक्षात आली तुमच्या, धन 0 किंवा ऋण, व क्यू ही 0 नसणारी पूर्णांक संख्या, एकतर धन असेल ऋण असेल या 0 असेल. म्हणजेच 2 पूर्णांक संख्याच्या भागाकाराने, ज्यावेळेस 2 पूर्णांक संख्याचा भागाकार होतो तर भागाकार झाल्याच्या नंतर एक परिमेय संख्या तयार होते. 2 पूर्णांक संख्याच्या भागाकाराने काय तयार होते, एक परिमेय संख्या तयार होते. उदाहरणामध्ये समजा 9/4 4/9 हे सर्व आणि 0/9 हे सर्व जे व्हॅल्यू आहे ते कोणत्या इथे पूर्णांक संख्या आहेत. आणि ह्या ठिकाणी पाहू शकता 2 पूर्णांक संख्याच्या भागाकाराने एक परिमेय संख्या तयार होत असते. 2 पूर्णांक संख्याच्या भागाकाराने 9 आणि 4 पूर्णांक संख्या, 4 आणि 9 पूर्णांक संख्या, 0 आणि 9 हे सुद्धा पूर्णांक संख्या आहेत. खाली पहा 3/1 6/2 9/3 या देखील परिमेय संख्या आहेत, ज्याची किंमत 3 येते. आता पाहू शकता या ठिकाणी पहा समजून घ्या. 3/1 उत्तर काय येतं 3, 3 1 3 3 2 6 3 3 9, पण खाली काय आहे 1 1 1, खाली काय आहे 1 1 काही नसते, म्हणजे काय असतं 1 असतं. कोणत्या स्वरूपात आहे पी बाय क्यू च्या स्वरूपात आहेत, आणि क्यू ही किती नाही, क्यू हे 0च्या इतकं नाही. म्हणून या ठिकाणच्या संख्या कशा परिमेय संख्या आहेत, ज्याची किंमत किती येते 3 येते. 3 ही संख्या येथे पूर्णांक तर आहे व परिमेय दोन्ही आहे, आणि कोणती संख्या आहे परिमेय संख्या सुद्धा आहे. याचप्रमाणे 0/1 0/2 0/3 कोणत्याही वस्तूला ज्यावेळेस आपण 0ने भागाकार करतो उत्तर काय येतं 0 येतं. इथं पाहू शकता -6/1 काय येतं -6, -12/2 काय येतं -6, 12/2
काय येतं 6 1 6 6 2 12 म्हणजे -6. ह्या तिघांचं जरी तुम्ही उत्तर पाहिलात तर ह्या ठिकाणी काय येतं -6 येतं. या सर्व पूर्णांक संख्या परिमेय संख्येच्या समूहास, आता ह्या ठिकाणच्या सर्व कसे सांगा बरं का, पूर्णांक संख्याचा समूहात समावलेल्या असतात असे म्हणता येईल. संख्या रेषेवर परिमेय संख्या खालील प्रमाणे दाखवता येतात. कसे दाखवता येतात? तुमचा 1/2 1/2 म्हणजे काय, एकाचे किती तुकडे करता येतात 2 तुकडे. म्हणजे हा कुठे येतो 0 आणि 1 च्या तंतोतंत मध्ये अर्धा 1/2. 3/2 म्हणजे काय 3/2. पहा याचा अर्थ काय होतो 3/2 म्हणजेच किती 1.5. 1.5 म्हणजे 1.5 म्हणजे काय, हा 1 ला 1 आणि हा अर्धा म्हणजे कितीच्या मध्ये आहे 1 आणि 2 च्या मध्ये आहे. 1 आणि 2 च्या मध्ये म्हणजे कुठे येणार हे का 1 आणि 2 च्या हे सॉरी हा 0 ते 1 1 ते हा 2 2 ते हा 3 आणि हे किती मध्ये येते म्हटलं मी 1 ते 2 च्या मध्ये 1 ते 2 च्या मध्ये ह्या ठिकाणी पाहू शकता ही संख्या येते 11/4. अंदाजे बघा 11/4 काय तर 4 1 4 4 2 8 8 4 2 8. ठीक आहे 2 3/4 म्हणजे या ठिकाणी काय करता येतं हे 2 आणि 3 च्या आत येते. बघा 2 आणि 3 च्या आत हे 2 आणि 3 च्या आत ही संख्या 15/4 चारित्रिकून 12 उरले किती 3 3 च्या आणि 4 च्या आत येते. का पाहू शकता 3 आणि 4 च्या आत येतं. ठीक आहे ह्याला कसं करावं लागतं, ह्याचे किती पॉईंट असतात समजा हे 0 ते 1 आहे, किती असतात 1 2 3 4 5 10 पॉईंट असतात. हा किती आहे 15/4. 15/4 म्हणजे आताच काय म्हटलं 3 म्हटलं मी 3 चौक 12. ह्याचे आपल्याला काय करावं लागतात 4 तुकडे करावं लागतात 15/4 चे. मग ह्याच्यातले किती तुकडे करावं लागेल आपल्याला 15/4 मध्ये म्हणजे सांगायचं असं की 15/4 3 चौक 12 उरले किती 3 उरले किती 3. पहा हे अंदाजा किती उरले 3 3 चौक 12 15/4 चारित्रिकून 12 उरले 3 3 ला 0 7 चौक 28 उरले 2 2 ला 0 4 5 20 म्हणजे एक राऊंड फिगर 3.45. पण आपल्याला अशामध्ये नाही काढायचं तर आपल्याला काय करायचं की अंदाजे कुणाच्या मध्ये येतं तेवढ्याच्या मध्ये येतं. मग इथं काय करणार 3 1/4 3 2/4 2/4 3 3/4 3 4/4 अशा प्रकारे आपल्याला पुढे करता येतं. पाहूया आपण. ठीक आहे हळूहळू हे ज्यावेळेस आपल्या कन्सेप्ट घेता येईल हे कन्सेप्ट थोडे वेगळे आणि ते कन्सेप्ट थोडे वेगळे शिकवताना कळेल. परिमेय संख्या लिहिताना छेद नेहमी धनपूर्णांक असावा. खालची जी संख्या असते ही नेहमी कशी असावी धन असायला हवी. पण असं लिहिल्यानंतर येत नाही हे चुकीचं आहे. आपल्याला असंच घ्यावं लागतं. जरी असं दिलेलं असेल तर लिहिताना -12/2 असंच घ्यावं लागतं. आता पुढे पहा अपरिमेय संख्या काय आहेत. अपरिमेय संख्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते. परिमेय संख्याचे जे दशांश असतात दशांश म्हणजे काय एकक दशक आता आपण पाहूया पुढे. जो त्याचा दशांश रूप आहे तो खंडित असतो पूर्ण नसतो. काही इथं पाहू शकता खंडित आहे पूर्ण संख्या नाही. उदाहरणार्थ 176/16 जर आपण केलं तर त्याचं उत्तर किती येतं 7.9375. खंडित किंवा ते अखंड पण आवृत्ती असते म्हणजे बार बार रिपीट होत असतात परत त्यांची आवृत्ती होते. 43/12 या परिमेय संख्याचे मूल्य किंमत अखंड येते पण ती आवर्ती आहे म्हणजे परत त्या ठिकाणी काय होते रिपीट व्हायला लागतं. ह्या ठिकाणी पहा 3 3 3 3 3 3 असं काय होतं रिपीट होतं. जर बाळांनो जर समजा माझ्या सर्व शिक्षकांना विनंती आहे की या ठिकाणी जर किंमत बार बार रिपीट होत असेल तर काय करायचं 3.58 लास्टला 3 च्या डोक्यावर असं टिंब द्यायचा लक्षात ठेवायचं. जर समजा त्या ठिकाणी गृहीत धरा की 3.583 आहे परत 583 आहे परत 583 येत आहे तर अशा वेळेस काय करायचं जी संख्या 583 बार बार रिपीट होत आहे त्याच्या डोक्यावर असा बार द्यायचा आडवा. ठीक आहे लक्षात ठेवा विसरू नका. एकच संख्या रिपीट होत असेल तर टिंब द्या. अनेक संख्याचा समूह रिपीट होत असेल तर बार द्या डोक्यावर त्याच्या. नॉट बिअर बार दॅट इज अ डिफरंट टाइप ऑफ बार.
प्रत्येक परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती रूपात लिहिता येते. आता पहा 127 भागिले 16 ह्याला काय करता येतं 7.9375 म्हणजे 7.93750 7.93750 आणि परत शून्य त्या ठिकाणी वाढवलेला आहे 7.93750 होय. परंतु काही संख्या अशा असतात की त्यांचे दशांश रूप खंडित असते, पण त्यांचे दशांश रूप कसे असते खंडित असते व आवृत्तीही नसते, त्यांची आवृत्ती सुद्धा नसते. उदाहरणार्थ अंडर रूट म्हणजे वर्गमुळात 2 ची किंमत एवढी मोठी आपल्याला पाहायला मिळत असते. हा भागाकार कितीही करत राहिल्यास कोणताही अंक पुन्हा पुन्हा येत नाही, म्हणजे ह्या परत परत हा अंक येत नाही, म्हणजे आवर्ती येत नाही, म्हणजे पुनरावृत्ती त्याची होत नाही. यावरून ज्या संख्येने दशांश रूप अखंड असते, ज्या संख्येचे म्हणजे जी संख्याचा जो काही दशांश रूप आहे जर अखंड असते परंतु आवर्ती नसते, पण त्याची पुनरावृत्ती नसते, आवर्ती नसते, त्या संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात. काय म्हणतात समजून घ्या. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते, कोणते रूप अखंड असते दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, पण त्याची काय नसते आवर्ती नसते, त्या संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्याची वर्गमुळे पूर्ण वर्ग नसलेले कोणते असतात. आता वर्गमुळात जर मी 9 घेतलं तर 9चा वर्गमूळ काय येतो 3 येतो, पूर्ण संख्या आहे. पण जर मी समजा मी 5 घेतलं, 5 निघताना निघेल का बाहेर 2 3 4चा निघतो, 4चा निघतो, 9चा निघतो, 25चा निघतो, 16चा निघतो, 36चा निघतो, 49चा निघतो. पण ह्या ठिकाणी जे दुसऱ्या म्हणलं वर्गमुळात 2 आहेत, वर्गमुळात 3 आहे, वर्गमुळात 10, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, वर्गमुळात 83 इत्यादी जे संख्या आहेत हे कशा असतात म्हणजे अपरिमेय संख्या असतात, त्यांचा पूर्ण त्या ठिकाणी बाहेर निघत नाही, पॉइंट मध्येच बाहेर निघतात. निघत असताना वास्तव संख्या पहा, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या रियल नंबर, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हीचा मिळून जो संख्या समूह तयार होतो, कुणाचा परिमेय संख्येचा आणि अपरिमेय संख्येचा, या दोन्हीचा मिळून जो समूह जो काही संख्या समूह तयार होतो त्याला वास्तव संख्याचा समूह म्हणतात. म्हणजे प्रत्येक परिमेय व अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. प्रत्येक जे परिमेय आणि अपरिमेय संख्या आहे ती कशी आहे वास्तव संख्या आहे. वास्तव संख्येचे केवळ मूल्य ऍब्सोल्यूट एक्स म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जरी व्हॅल्यू जरी समजा ऋण असेल तर बाहेर आल्यानंतर ती ऑटोमॅटिक धन असते दाखवतात. जर वास्तव संख्या एक्स असेल तर थोडक्यात सर्व प्रकारच्या संख्या समूह व संख्या खालील प्रमाणे लिहिता येतील. कसं लिहिता येतील बघा, नैसर्गिक संख्या हे n ने दाखवत असतात. उदाहरणामध्ये 1 पासून सुरुवात असते. पूर्णांक संख्या W ने दाखवतात, होल नंबर म्हणतात, ज्याची सुरुवात शून्यापासून होते. पूर्णांक संख्या जी असते I म्हणजे इंटिजर्स म्हणतात. ऋण संख्या शून्य आणि धन संख्या. परिमेय संख्या जे P बाय Q च्या स्वरूपामध्ये असतात, P भागिले Q च्या स्वरूपात असतात आणि Q ची किंमत ही शून्य नसते का अशा प्रकारे, आणि ज्याला भाग जातो या न जातो, पण ह्या ठिकाणी काय म्हणलं P बाय Q च्या स्वरूपात असायला पाहिजे. आता वास्तव संख्या रियल नंबर पहा, -14 भागिले 5 √6 1.316 10.4025 हे सर्व जे संख्या असतात हे रियल नंबर असतात, वास्तव संख्या असतात. परिमेय संख्या आताच आपण पाहिलं √6 √2 जे काही वर्गमुळात 6 वर्गमुळात 2 जे बाहेर आल्याच्या नंतर ते अशाच प्रकारे पॉइंट मध्येच असतात. ठीक आहे. समसंख्या पहा, समसंख्या म्हणजे काय इव्हन नंबर 1 ते 10 पर्यंत 2 4 6 8 10 या असून त्या पुढील ज्या संख्येच्या एकक स्थानी, त्या पुढील संख्येच्या एकक स्थानी म्हणजे काय 12 14 16 18 पुढे काय आला 20 आला, म्हणजे रिपीट काय होऊ लागलाय 2 4 6 8 10 2 10 म्हणजे 0, 10 म्हणजे 0 30 32 34 36 म्हणजे एंडिंगला काय येतोय इव्हन नंबर येतो 2 4 6 8 0 येतो. जर समजा त्या ठिकाणी एंडिंगला जर असाल 1 1 3 5 7 9 1 3 5 7 9 हे काय असतात विषम संख्या असतात. हे काय असतात विषम संख्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मूळ संख्या पहा, वर पाहिल्याप्रमाणे ज्या संख्येचे 1 व
3 संख्या हे दोनच विभाजक असतात. वर पाहिल्याप्रमाणे ज्या संख्येचे 1 व 3 नाही, तीच म्हणजे ती संख्या. समजा 1 ला कशाने भागाकार जातो? मूळ संख्या 1 ने जातो. कशाने जातो? 1 ने जातो. मूळ संख्या काय असते? वरील पाहिल्याप्रमाणे ज्या संख्येचे 1 व 30 संख्या म्हणजे एकतर 1 ने जाणार नाहीतर त्याच संख्येने जाणार. म्हणजे उदाहरणार्थ 17. 17ला भाग कितीने जातो? एकतर 1 ने जातो नाहीतर 17ला 17नेच भाग जातो. 17 भागिले 17 विभाजक असतात. त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. पाहता 7 आहे, त्याच्यानंतर 23 आहे, 17 आहे, 19 आहे. 19ला दुसऱ्या संख्येने भाग जातं का? नाही जात. कितीने द्यावं लागल? 19नेच द्यावं लागल. त्याच्यानंतर 37 आहे, त्याला कितीने द्यावं लागल? सेम त्याच पद्धतीने करावं लागेल. या मूळ संख्या आहेत कारण त्यांना कोणत्याही संख्येने विशेष भाग जात नाही, 1 व ती संख्या सोड. आता तुम्हाला मी एक टास्क देतोय, काम देतोय. 1 ते 100 मधले तुम्ही काय करायचं? समसंख्या, विषम संख्या आणि त्याच्यामध्ये मूळ संख्या त्याचं लिहून काढण्याचा प्रयत्न करा. परीक्षेला असा पण प्रश्न पडू शकतो, 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत किंवा एकूण त्या ठिकाणच्या विषम संख्या किती आहेत किंवा धनसंख्या किती आहेत त्याचा पण आपण त्या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे, आपण त्याचा विचार केला पाहिजे. ठीक आहे, मी लिंक शेअर करतो. ओके. संयुक्त संख्या पहा. संयुक्त संख्या ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. काय म्हणलं? ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. उदाहरणामध्ये 4 ही किंमत आहे. 4ला कितीने भाग जाते हो? एकतर 1 ने जाते सर, 2 ने भी जाते सर, 4 ने जाते. 4 1 4, बेक बे बे दोन्ही 4. समजा 8 आहे, 8ला कितने जाईल भाग? 1 ने, 8 ने, 2 ने, 4 ने. ठीक आहे. संयुक्त संख्या काय? ज्या संख्येला किंवा ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. आता 120 ला किती विभाजक आहेत पाहूया आपण त्या ठिकाणी. सोप्या भाषेमध्ये आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, पाहू शकता इथे 120 ला किती भाग जातं? त्याच संख्येने जातं, 120 ने जातं. 120 ला कितने जातं? 1 ने जातं. 120 ला कितने जाईल? अशा ठिकाणी लक्षात ठेवा 2 ने जातं. 120 ला कितने जातं? 3 ने जातं. 3 चौक 12. 120 ला परत कितने जातं? 4 ने जातं. 120 ला कितीने जातं? 5 ने जातं. 120 ला कितने जातं? 6 ने जातं. म्हणजे 2 पेक्षा जास्त झालं का? ते काय आहेत? संयुक्त संख्या आपण म्हणूया. आता 18 ला कितीने जाईल? 18 ला 2 ने जाईल. 18 ला कितीने जाईल? 3 ने जाईल. 18 ला कितने जाईल? 9 ने जाईल. 2 पेक्षा जास्त. 36 ला 6 ने जाईल. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36. अशाच प्रकारे सर्वांचं आहे. 0 ही संख्या सम व विषम दोन्हीही नाही. परीक्षेला पडू शकेल किंवा प्रश्न असा विचारला जाईल की खाली तुम्हाला एखादी किंमत दिली जाईल, 0 दिलं जाईल, 2 दिलं जाईल, 4 दिलं जाईल, अजून काय दिलं असेल. यापैकी खालील दिलेली संख्या ही सम आणि विषम हे दोन्हीही नाही, तर त्याचं उत्तर काय देणार? 0 देणार. ठीक आहे. 1 ही संख्या मूळ व संयुक्त दोन्ही नाही, विसरू नका, खूप महत्वाचे आहे, ते परीक्षेला विचारतात. 1 ही संख्या मूळ पण नाही आणि काय नाही, संयुक्त दोन्ही नाहीत. आणि 0 ही संख्या सम व विषम दोन्ही नाहीत. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. 2 हे पण खूप महत्वाचं आहे. 2 ही सर्वात लहान कशी आहे? मूळ संख्या आहे. आणि दुसरा 2 ही सर्वात लहान कोणती संख्या आहे? समसंख्या सुद्धा आहे. मूळ संख्या आहेत, सम असणारी मूळ संख्या आहे. नंतरच्या सर्व मूळ संख्या विषम आहेत आणि त्याच्यानंतरच्या सर्व मूळ संख्या 2च्या नंतरच्या काय आहेत? विषम आहेत. प्राइम नंबर आहे. 2 इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे व सम असणारी मूळ संख्या आहेत. नंतरच्या सर्व मूळ संख्या विषम आहेत. आता 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत. तुम्हाला हा प्रश्न मी आताच म्हणलं ना, विचारला जाऊ शकतो पुढे सुद्धा की 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत. तसे आता 1 ते 50 मध्ये आपण पाहूया. ठीक आहे. आता पहा, सर्वात लहान कोण आहे?
समसंख्या सॉरी सर्वात मूळ संख्या कोण आहे 2 आणि 2 दुसरा काय म्हणलं आत्ताच तुम्हाला, 2 ही समसंख्या सुद्धा आहे. 1 हा नैसर्गिक नंबर नाही, 1 हा नैसर्गिक नंबर नाही, विसरू नका. 1 हा नैसर्गिक नंबर नाही तुमचा, विसरू नका. 1 हा नैसर्गिक नंबर नाही. आणि इथं दिलेच ना आपण, 1 ही नैसर्गिक आहे, सॉरी 1 ही संख्या मूळ व संयुक्त नाही. संयुक्त आणि मूळ नाही, नैसर्गिक आहे, संयुक्त आणि मूळ नाही. पुढे पहा, 1 ते 50 चे 15 मूळ संख्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत बघा. 2 मूळ संख्या काय असतात, त्याला एकतर त्याच्यानेच भाग जातो त्या संख्येने, नाहीतर 1 ने भाग जात. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 हे 6वी का 7वीला काहीतरी आहे. 31 37 41 43 47 51 ते 100 पर्यंत एकूण 10 मूळ संख्या आहेत. आता म्हणजेच 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती एकूण? 1 ते 100 पर्यंत 25 आणि 1 ते 50 मध्ये 15. 50 ते 100 मध्ये परत किती उरले? 10. किती उरले? 10. म्हणजेच 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत व उरलेल्या 74 संयुक्त संख्या आहेत. उरलेल्या किती आहेत? 74 संयुक्त संख्या आहेत. 74 प्लस 25 किती झाले? 99. म्हणजे काय? एक काय म्हटलं होतं आपण? एक ही मूळ ही संख्या नाही आणि एक ही कोणती संख्या नाही? संयुक्त संख्या नाही असं आपण सांगितलेलं होतं. जोड मूळ संख्या, वरील मूळ संख्येपैकी 3,5 11,13 29,31 या मूळ संख्याच्या जोड्यातील प्रत्येकी 2चा फरक आहे. जोड मूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा. जोड मूळ संख्यामध्ये किती? 2चा फरक आहे. 3,5 मध्ये कितीचा आहे? 2चा. 11 आणि 13 मध्ये कितीचा आहे? 2चा आहे. 29 आणि 31 मध्ये कितीचा आहे? 2चा आहे. या मूळ संख्याच्या जोड्यातील प्रत्येकी 2चा फरक आहे. अशा 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना नीट लक्ष द्या. मूळ संख्या म्हणले बरं का, मूळ म्हणजे कोणत्या? 2 4 हे फक्त 2 हा मूळ आहे. 2च्या नंतर जर आपण पाहिलं तर 3 5 7 11 13 17 19 23 अशा हे आपल्या मूळ संख्या आहेत. आणि 3 5 11 13 29 31 हे जे काय झालं ह्या ठिकाणी पाहू शकता 2चा फरक आहे. 2चा असल्यामुळे जोड म्हणलाय आणि मूळ का म्हणलाय? कारण ही मूळ संख्या आहेत म्हणून याला काय नाव देण्यात आलं? जोड मूळ संख्या असे म्हणतात. या मूळ संख्याच्या जोड्यातील प्रत्येकी 2चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. अशा 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात. काय म्हणतात त्याला? जोड मूळ संख्या असे म्हणतात. यांनाच जुळ्या मूळ संख्या असेही म्हणतात. 41 43 2चा फरक आणि मूळ संख्या. 71 73 2चा फरक. 197 199 अगेन 2चा फरक. 239 241 2चा फरक. 599 600 2चा फरक. आता सहमूळ संख्या पाहूया. सहमूळ संख्या दिलेल्या 2 संख्याच्या विभाजकात, दिलेल्या 2 संख्याचे जे काही विभाजक आहेत, विभाजकात एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्येना फक्त काय आहे? एक हा त्यांचा सामायिक विभाजक आहे. अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणजे एकनेच भाग जातो त्याला, त्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. पहा, दिलेल्या 2 संख्याच्या विभाजकात 2 संख्या आहेत त्याचे विभाजक आहे आणि विभाजकला कशाने भाग जातो? एकनेच जर भाग जात असेल, एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. 3चे विभाजक किती आहे? 1,3. 8चे विभाजक काय? 8चे 8ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो आणि 8 ने भाग जातो. म्हणजे अवयव आहेत, विभाजक आहेत, पण ह्या ठिकाणी 1 आणि 3ला फक्त काय आहे? एकच हा त्याचा सामायिक त्याचा उदाहरण आहे. तसेच 4 आणि 9ला 4ला 2 ने जातो, 4ला 4 ने जातो आणि 1 ने जातो. 9ला 9 ने जातो,
3 ने जातो आणि परत 1 ने जातो. ह्या ठिकाणी 21 ला जातो, 7 त्रिक 21, 22 ला जातो. 75, 28 या सहमूळ संख्या आहेत. ठीक आहे, आता हे काय सहमूळ संख्या आपल्याला पाहायला मिळतात. 100च्या पुढील मूळ संख्या शोधण्याच्या 2 पद्धती आहेत. पाहूया. दिलेल्या संख्येला 2, 3, 5, 7, 10, 11 च्या कसोटीने विभाज्य म्हणजे जे काही विभाज्यता आहे त्याचा तपासणे विभाज्य असेल तर ती संख्या मूळ नाही व वरील संख्येने विभाज्य नसेल तर 13, 17, 19 ती प्रत्यक्ष भाग देऊन पाहावी. आपण काय केलं पाहिजे, त्याला भाग देऊन म्हणजे पाहिलं पाहिजे. पण हे पाहताना पहिल्यांदा आपल्याला कसोट्याचा अभ्यास करावा लागेल. दिलेल्या संख्या कोणत्या संख्येची किंवा वर्ग संख्या आहे हे शोधून लिहिणे. दिलेली संख्या जी आहे ही कोणत्या संख्येची किंवा वर्ग संख्या आहे हे शोधून लिहिणे व त्यापेक्षा लहान सर्व मूळ संख्यांनी ती विभाज्य आहे का पाहणे. उदाहरणार्थ दोन्ही पद्धतीने आपल्याला पाहता येतं. पाहूया आपण. पहा उदाहरण. एक उदाहरण दिलेलं आहे ते पहा. 299 संख्या मूळ संख्या आहे का शोधा आपल्याला सांगितले. 299 ला 2 ने भाग जातो का, नाही जात. 4 ने, 6 ने, 8 ने, 10 ने, 12 ने अजिबात जात नाही. 299 ला 3 ने भाग जात नाही. 299 ला 5 ने भी भाग जात नाही. 299 ला 7 ने पण जात नाही. 299 ला 11 ने सुद्धा जात नाही. प्रत्यक्ष भागाकार करून 13 ने भाग जातो. कितीने भाग जातो, 13 ने. 299 ही मूळ संख्या नाही हे शोधता येते. आपण काय केलं पाहिजे, त्या नंबरने भाग देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 3, 5, 7, 11, 13 हे जे आहेत मूळ संख्याने भाग देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 299 ही वर्ग संख्या नाही म्हणून, वर्ग संख्या आहे का नाही म्हणून त्याच्या जवळची वर्ग संख्या आपण शोधलं पाहिजे. आता 299च्या जवळची वर्ग संख्या किती आहे, 289. 289 कितीचा वर्ग आहे, 17चा वर्ग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मग आता पहा, हा 289 जो आहे, 299 मोठा आहे का 289 मोठा आहे, 299 मोठा आहे. मग ते 17 पेक्षा लहान असणाऱ्या सर्व मूळ संख्यांनी भाग देऊन विभाज्यता पाहणे. मग आता काय केलं पाहिजे, त्याच्यापेक्षा लहान जे काही संख्या आहेत मूळ संख्यांनी त्यांचा प्रयत्न केला पाहिजे. 2, 3, 5, 7, 11 आणि 13. 13 ने विभाज्य आहेत हे समजते म्हणून 299 ही कशी आहे, मूळ संख्या नाही. भाग गेला ना, त्यामुळे मूळ संख्या नाही. संख्येचे विभाजक व विभाज्यतेच्या वेगवेगळ्या कसोट्या आपण त्या ठिकाणी पाहूया. कशाचे, संख्येचे विभाजक आणि विभाज्यतेच्या वेगवेगळ्या आपण कसोट्या त्या ठिकाणी पाहायचं.